तुझे सद्गुरु पाय दोन्ही मोर्या मोर्या मी बाळगाणे गीत सेवा गाणे अन्याय गणपती बाप्पा मंगल मूर्ती उदीर मामा की जय. ऐकल्यानंतर तुझंच ऐकलं आमचं नाहीये. प्रसादा ना काय रे आज जो कचरा ना काढला वाटतं विश्वास नाही घरचा. विश्वास तात्या काय चाललेलं आहे? काय झालं? ह्याच्या काय आग लागली आहे का बघ? काय झालं? अरे माझीकडे शेवटची आरती आहे ना. मग काय चाललेलं आहे? फक्त 2 आरत्या म्हणता बाय. काय रे शिवरामा काय 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 करतो साहेब? वाजर कमी ठेव. हा त्या पोराचं शेवटचं घर आणि तू 2 आरत्यात गुंडाळल्या सगळं. मग तू येऊन म्हण ना मागणं येऊन फोकलँडगिरी मला का सांगतो? अरे पण अशा कशा म्हणतो? म्हणजे पहिल्या घरापासून आम्ही आरती म्हणता तुम्ही मागणं येतो आणि आम्हाला सांगता आरती म्हणा म्हणून. अरे आरती म्हणा म्हणजे काय? आज गणपतीचा पहिला दिवस, पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं, मधली कोडीवर बापू शिवाय म्हणणार. अरे आरती करून घ्या. हा बघ घे. ए बा ह्या सोपवला फक्त 2 आरत्या म्हटला माझीकडे. अरे मागच्या घरात चाय पिता नाही तो तुम्ही आरती संपवल्या. बाबा आरती झाल्या. तू मला सांग आधी आरतीला आला की खायला? प्रत्येक घरात माग कशाला थांबतोस? तर दत्त्या म्हणा जरा बस चाय घेऊन जा म्हणून तिथे तेवढा बसला तो म्हणून तुम्ही आरती संपवायच्या. काय एरवी दत्त्या तुला उभा करीत नाही? तू कधी कोणाला दिलीस आहे? तू माझ्यावर येऊ नको. मला तुम्ही सांगा आरतीला सगळं येतो ना माग माग काय थांबताव? अरे मग एवढी गडबड असली तुला जरा धीर आहे की नाही तुला? गडबड नव्हे सगळ्यांबरोबर चाल. तू मागं राहिलास की मागच्या घरातला माणूस पुढे येत नाही. त्या मरुदे या झिंग्यांचं बघ काय तर. अरे देव घराशी आल्याने हपार दारवा पितात म्हणजे काय? मी काय सांगणार? माझा चुलता आहे काय का? अरे तुम्ही बरोबर असतो आता. माझी बरोबर असतो मी सगळ्यांना सांगायचा काय सगळ्यांना सांगायचं काय? त्याला सांगाल कोण? दोंडाचं म्हणजे गटार आहे त्याचं. शपथ हो त्याला सांगायला गेलो ना काय सांगू आता. सकाळी तोंड धुवायला म्हणून जातो तेवढ्यात दारू पिऊन येतो हा माणूस. ए वा ए तुझ्या पैशाचं पिताय काय होय? ह्या माणसांना सांगणार कोण मला सांग? लगेच उलटा बोलतो. कोणाच्या पण पैशाची पी पण 6 महिन्यात डोलं उघड बावल्या दिसू दे. तात्या याला सांगून ठेव नाही तसं मुरकटून टाकी. घ्या आपली चड्डी सवार घे काय? मला मुरगटायला वेळ जाईल. तिथं खाली बसलास तरी आमच्यासाठी मोप झालं. खाली बस तिथं. बस खाली. एकदा मीटिंग घ्या आणि काय हरवलंय तर स्वतः त्याचा. ही असली माणसं तुम्ही आरतीला पाठवता जी आरती म्हणत नाही. 2 जण त्यांना सांभाळायला लागतात आणि आम्हाला विचारता तुम्ही हा काय वाटली ना? काय म्हणजे परसादी? ही परसादी? अरे पेढ बिड नाही आणता? पेढ म्हणजे अरे गणपती आलेला. हा 1 फुटाणा. काकी मला सांगा हा फुटाणा बघून खायची इच्छा तरी होय? हा सुद्धा चिकट झालेला सांग हा बघा काय का? अहो हा फुटाणा बघितला की मला करुणाची आठवण येते. काय मी आवा सांगतो शपथ बघ हाय की नाही? काय जीत करुणा आणि फुटाणा सेम. मी आवा सांगणार काय समोर का पंचायतीवर फोटो आहे लावलेला. आता निलाय हा पांढरा एवढाच काय का? सेम टू सेम करुणा. तुम्हाला सांगतो करुणा आल्यापासून मी फुटाण्याला हात लावलेला नाही. मी आला सांगणार मला उगा दुसऱ्यांकडे मापा काढत बसू नको. स्वतःकडे काय वाटलंस रे? माझ्याकडे प्रसाद खाऊन दाबून फरसाण खाल्लीन सगळ्यांनी. 80 रुपये किलो आलं. काय पोरांना भेटत नाही म्हणून वाटतोस? पैसे काढू नको खालीन तर बघ. कसलं फरसाण? अरे मी याला 80 वाला कसलं सांगतो साहेब? फुकट आणला नव्हता काही ना तरी. याला वाटला तर अरे झाल्या सगळं खवाट परसान. अरे तू खवाट सांगतोस? अरे चायचं 3 कोप घेऊन असं फुगस घालून काय कापूस बोटा चुपत होता? अरे बोटा चुपी चाय गोड लागली म्हणून बोटा चुपी. तुझ्या त्या फरसाना पाय ना फालतू फरसाना पाय माझी चाय फालतू फरसाण सांगतो. अरे ताते नरम पडलेलं फरसाण वाटतं. नराम खावाड झालेलं फरसाण तू पोराला खायला तू बोलूच नको. काय बोलत नको. नरम पडलेलं नव्हतं दादे. मग? केलेलं होतं. किल्ल म्हणजे केली नव्हतं. अहो बाजारात घेतली ना आठवडा बाजारात तर झालं दगडीसारखं कडकणार. कडक खैलीकडनं फरसाण्याला गावला. अरे पाण्याच्या टाकी जवळ नव्हतं बाजार भरतो तिथं. खैली पाण्याची टाकी आम्हाला काही नाही भाऊ. मुतारीच्या मागं नाही काय? मुतारी जाऊन फरसाण तू पोराला खायला घातलंस. आता बाजार तिथं भरतात. माझ्या अवसान बाजार भरला नव्हता तिथं. मुतारी जाऊन फरसाण तू घातलंस पोराला. आत बसलेला नव्हता बाहेर बसलेला होता. मी आला काहीतरी फुल्या का सांग. ऐकून घे. फरसाण चांगलं होतं. दुपारी 2 वाजता घेतला उन्हातनं. दगडी सारखं कडक ना. शपथ चावं नाही. मग शेवटी बरणीचं ढाकण साला ढिलं केलं ना तर सापत नरम पडला. म्हणजे झुरली बिरली गेली ना फरसाण तू पोराला खायला घातलं. काय बरं आलं सगळ्यांच्या.
आतापर्यंत काय झालं ना, आता अभिनय बाहेर यायला लागला यांचा. मग बरोबर आहे, सोडली सगळी आत बोलवायला लागली मी त्यांची. झाकण ढिलं म्हटलं, उघडं नव्हतं कसलं सांगितलं. काय अरे मग द्यायला झालं तर जरा चांगलं काय भाषण द्यायचं. काय काय भाषण काय? काय चांगले चांगले करते साहेब, द्यायचं तर निदान चांगलेपणाने द्यायचं. समजे सर राट्यांचं फारसान बघ, गणेशचं एक नंबर फारसान. आडच मेला जात्या. उद्या अरे हा घे. कुठली तरी फारसा वाटतो, आणजा घरात ना. नाही ते काय झालं, जिभेवर ठेवलंच ना कसं इरगालत. आडच जात्या. मग आणू ना काय तर खाऊन दाखवा काय तर. बघ हे, आम्ही आणून तू वाटणार काय हा? बघ तुम्ही तुमच्या घरात वाटा ना मग. हे तू आम्हाला शिकवू अबा तू नको. आम्ही कुसका वाटलेला, तुम्ही चांगलं काय तर वाटा आणू, आम्ही कुठं नाही म्हटलेला. होय, होय, तर- आज इतके दिवस ऐकता वायता आणा कुठं तर. होय, होय, दे ना, काळजी करू नको पण आता घराशी आलेला आहे व्यवस्थितच्या. हा? फरसान येऊ दे. हे फरसान आणि श्वास तू समगे सरत आला आहे आण फरसान तू. तू मांगळ आग पाडू नको ए बाबा, मी आणलंय मागाशी. कुठलं खायला देता खावाट. चांगला आणलं साहेब. बघ चांगलं आहे. अरे ताबक फरसान कसलं खात होता आणि तू मला 80 रुपयाला फरसान वाटतोस. मला हच बघायचं होतं, आणतात की नाही 250 बघ, रुपये बघ. बघ. हे बघ, गणेश बघितलं मला का? कसं? अरे गणेश शिवाय फरसानच खायत नाही दा. आडच आहे फारसान याला. एक काम करा, हा उद्या मी वाटता द्या इकडे. हा खावाट नाही आहे, हा चांगला आहे. फारसान ह खाऊन बघ, जिभेवर खाऊन बघ. ठेवलंच ना ते इरगालत. मी कुठं नाही म्हटलं. नाही म्हटलं ना बघ. अरे फॉरेनला दुबईला राहणारी माणसं इकडे आलीत ना की जाताना पिशव्या भरून फारसान घेऊन जातात. हा आल्यात आलं सगळे आले रटा राठे आले. भाऊ, मला तुम्ही हे म्हणतात तर बरोबर आहे, पण ह गणपतीत ह कुठचं वाटतात तर विचारा ह्या ह्यांना. ह आम्हाला सांगतात व तेव्हा रोज भजना येतात, आणणार कुठं 250 वाला. तू अरे वा. माणूस घेऊन येतो सगळं फारसान फरसान घरात. दाखवलंच ना ह्या पोरांना, ह्याच्या घरात उठणार नाही पोरा. उद्या आधी तर आणून ठेव 2 किलो. तर मी बघता काय करायचं जरा. तू मला शिकवू नको. ह्याच्या नादास काय नाही तर लागतं? काय? माझ्या आजची नादात- आरती उरगली, उद्याचं काय ते नियोजन करा. हा? नियोजन करायची गरज नाही. काय जर चाललेलं आहे तसंच चालणार. बरोबर आहे. एकदा खालनं एकदा वरनं आरती. जर वाडीला चाललेला आहे तर उगाच बदलायचं नाही, लक्षात घ्या. बरोबर. आज विश्वासकडे आरती संपली आहे की नाही, होय. उद्या विश्वासकडे चालू करायची हा. आणि खाली त्या ह्याच्याकडे संपवायची. संध्याकाळी उद्या 6 वाजता विश्वासकडे जमायचं. कळलं? हा. कळलं काय? हा. उद्या संध्याकाळी 6 वाजता विश्वासकडनं आरती चालू होईल आणि खाली रामभाऊकडे आरती सोपल. विषय फक्त एक लक्षात ठेवा, काय? 5 दिवस गणपतीत कुणी काय भानगड करायची नाही. हा. कोणाचा किती धुसमास हापसाठी नीट बसले मेल्या, कोणाचा किती धुसमुस मुसमुस झालं, हा. किती काय झालं तरी विषय 5 दिवसात कुणी काढायचं नाही. लक्षात ठेवा, भानगड नको उगाच नंतर. ऐकलं नाही म्हणायचं नाही मग. हा माझ्याकडे बघून काय म्हणतोय तात्या? काय म्हणतो? नाही नाही हे बरोबर आहे त्याचं. काय बरोबर आहे? नाही तुझा इसाय आज आधीच मोकळा करून टाकाय हवा, म्हणजे उगाच 5 दिवसात नंतर भानगडीचा इसाय नको. पण हा माझ्याकडे बघून विषय कशाला काढतोय? अरे बरोबर आहे, तुझ्यावरनं किती भानगडी होतात ठाव्यात ना तुला. पण आता इथे विषय काढायची काय गरज इथं म्हणजे होती? पहिल्या दिवशी तुझा इसाय मोकळा करून टाकूया. अरे आज गणपतीच्या पहिल्या दिवशी भानगडी कशा करता? भानगडीचा इसाय नव्हे, इसाय मोकळा करूया म्हटलं. भानगड गेल्या वर्षी कोणता? विषय मिटला होता ना, मिटली आहे कुठं आहे? मग आता कशा विषय काढता इथं? आधी हलूभर प्रत्येक वेळेला बार भरलेला नको. आम्हाला पण मटण बोलता येतं, लक्षात घे. हा आता इथे कशा विषय काढला? बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुझ्या सामानावर दरवर्षी भानगड होते. माझ्या सामानाला कोणी सुद्धा हात लावायचं नाही, आता सांगून देत आम्हाला आहे. हाऊस नाही. तुझ्या सामाना ठाव आहे ना, गेल्या वर्षी 5 दिवसाच्या गणपती 4 वेळेला मिटिंग घ्यायची पाहिजे. माझ्यामुळे ना तुमच्यामुळे भानगड आमचा काय संबंध आहे? काय तर काय? काय? अरे 5 दिवसाचा गणपती गेल्या वर्षी, मग 5 दिवसाच्या गणपती 2दा ढोलका फोडलं बाई माझं. ए बाबा, ए तोंड सांभाळून बोल. नीट बोलायचा शब्द बोल. नीट बोलायचं आहे. काय बोलतोस तू? 5 दिवसाच्या गणपती 2दा ढोलका फोडलं बाय. शब्द नीट वापरायचा, नाहीसा करून टाकी. तुला जागेवर नाहीचा कधी नाही माहित आहे. लक्षात ठेव, ढोलका फुटला, फोडलेला नाही आम्ही, लक्षात ठेव. तू असं कसा म्हणतोस? फुटल कसं? बघ एकदा फुटलं मान्य आहे, परत वेळी कसं फुटल? मग तुला काय वाटलं तू ढोलका आणतोस तेव्हा आम्ही काय पैसे घेऊन बसली जातो? अरे मग आरतीला तुम्ही ढोलका नेताव की नाही? म्हटल्यानंतर पावसा पाण्यात व्यवस्थित फिरवाय नको. अरे पण तुला काळजी नाही तुझ्या ढोलक्याची? अरे मग तुम्ही नेलो ना, आम्ही नेलीला ढोलका ठेवलेला कुठं होता? माझ्याकडे होतं. अनेकदा ढोलका ठेवलेला पुंजेच्या टायमाला. मग तिथं गण्याचा माजरू गेला आणि खरडवला आणि ढोलका फुटला. आमचीवर घालतोस तू? म्हणजे हे मात्र कोणची ती स्वतःच बसू मी. वेल्यावर ढोलका घरात नाही, आमचीवर दाव प्रत्येक वेळेला बार भरली जाता. जनावर तू माणसावर कसं आता जवळ नको मी. आणि एवढी जर हौस असेल ना, स्वतः आणून ढोलका वाजवा. बघ आमचा होता तेव्हा दुसरी साईडनी वाजवली. आता आमचं दमलं, खोटीला लागलं, तुमचं नातवा काय काय लावलेलं आम्ही? ऐकायला आली ना. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायचं ही पोरा मुंबईत 2 वर्ष आमचा ढोलका. आम्ही सगळं सांगितलं कधी आमचा फुटला म्हणून? अरे हा ढोलक्याचा मला काय सांगतो? ढोलका फुटला पैसा किती लागतो माहिती काय भरायला? पैशाचं कौतुकच आम्हाला सांगू नको. आम्ही स्वतःची चामडी लावायची वेळ आली पण सांगत दिलं नाही. ए गंगारामा, तुझी हौस आहे की नाही मला सांग. तुझी हौस आहे की नाही? औषधीचा हिशेत नाही. मग? ढोलका फुटल्यानंतर भाजायला पैसा किती हा, लागतात? तुला कळतं की आरती नाही? म्हटल्यानंतर ढोलका हवा ना. हा, बरोबर आहे. पण मी काय सांगतो ते ऐकून घे. उद्यापासून तू एक काम, हे भानगडीचा इसा आहे.
उद्यापासून एक काम कर, तुझा तू ढोलक घेऊन ये, तुझा तू वाजवणे, तुझा तू घेऊन जा बरी. हात लावायचा नाही आम्हाला कोणी. हाऊस नाही नाही साकरून टाकीन एकाला नाही माहित आहे. हा. ए तात्या हा. उद्यापासून कशा काय? आजपासून सांग का माझ्याकडे माजरू आहे. अरे काय मी नाही, नाही, नेमकं नेऊ काय माजरून नेऊ की ढोलकं नेऊ? तुला काय हवं तर घेऊन जा. अरे खायला आईसय हा माजरावर नेऊन पोचवला. नाही नाही, विषय असंच आहे. कुठचा विषय कुठं जायला सांग. झक मारू दे. झक मारू दे. बघ. आणि मुलात आधी तुम्हाला सांगून ठेवता ह्या ढोलक्यावरच्या बनगडी वेलेवरच्या तुम्ही दर वेळेला ठरवता 6 वाजता जमायचं. हा. आरतीला कोण येतो रे 6 वाजता? अरे असू दे. असं तर नव्ह. मग कोणतरी ह्याच्यावर का बार भरून असतो. आम्ही काय खुलं कडे 6 वाजल्यापासून आरतीला बाहेर पडलेले तर होय बरोबर, आज उशीर ए, झाला. ए, बघ, काय ठरलेलं होतं गणपती काल आणताना कारखान्यात ठरलं काय काय ठरलं? 6 वाजता सगळ्यांनी आरतीला जमायचं. बरोबर आहे. कोण आलं रे 6 वाजता? ए बाबा हे आज गणपतीचा पहिला दिवस आहे. मग? जरा पोरांची मकरा बिकरा करायची असतात. जरा बाहेर पडायला उशीर होणार. तू निघाला 6 वाजल्यापासून बोंबलं जा. धीर आहे की नाही तुला? मकराचं कौतुक कोणाला सांगतोस? कोणाला म्हणजे? गणपतीने काल सांगत मी उद्या येत आहे म्हणून. कॅलेंडरवर लाल तारीख दिसत नाही. मग इथं गणपती येणार. मुंबईकर 6 महिने तयारी करून येतात. तू मुंबईकरांचं मला सांगू नको. ही पोरा सकाळी कामधंद्याला जाणार आहेत, संध्याकाळी येणार तेव्हा मकर करणार. मकर करणार. आणि तू कधी मकर केलंस आम्हाला शिकवतोस अरे का? काय- कोणाला तू मकराचं नाही कौतुक अरे सांगतो? हे नाही कधी मकर केले नाही आम्हाला मकराचं काय शिकवतो. संबंध आहे तुझा आणि काय मकराचा? सांगू हा? नको. ह्याचीवर ना माझीवर काय येता होता? बरोबर आहे. तुझा मकराचा काय संबंध आहे काय? माझ्या मकरावर जलताव का तुम्ही? काय चालताव काय? अबे मुलात माझीवर जलू नका. तर लक्षात घे. मला मकर करायला हाय तर हायच. मला मकर बांधायला लागत नाही. काय झालेलं आहे माझ्या पोरग्यान चांगला चौथर असा बांधला पार्टेक्स मारला नाही सगळी लादी. याला हाय तू. होय शपथ. होय लादी आरशासारखी अशी पार्टेक्स लादी मारला नाही. हा. आणि वर फक्त असा चौरंग ठेवला की विषय संपला. तुम्हाला अजून सुतली गुतवायला लागता. म्हणून चालता माझी वर. काय मी याला सांगतो परटेक्स करतो. ह्याचा पारगा मुंबईला हॉटेलात कामाला आहेच. हायच ना त्या हॉटेलच्या मालकान मोहरीच्या सहिता पार्ट्यास बदलला आणि ते आणून इथं लावला. आणि आम्हाला कौतुक सांगतो पार्ट्यास तू त्या मुडीत कामाला होतास काय? आम्ही बघितलं डोल्या काय मुडीचा सांगतो काय काय पण? तर काय आता चौरंग 10 वर्षापूर्वी ह्याच्या पारग्यान चौरंग दिला होता मुंबईवरनं चांदीचा. चांदीचा. त्या हॉटेलात चपातीला कागद गुंडालतात ना त्या चिकटवलेला आहे त्याला. आणि आम्हाला म्हणतो चांदीचा आहे चांदीचा आहे. आम्ही काय खुले डाव काय ते? अरे खुलच आव. हा. 9 वर्षात भस्का पडला नव्हता म्हणून कल्लं नव्हतं. शेपट यंदा साला भस्का पडला म्हणून कल्लं त्याला. हा, मला अरे सांग गणपतीच्या मागचं तोरण तरी वर्षात नाही एकदा खाली उतार. कशाला? सगळं धोरण काल मांडलेलं काला का नेला खायला बोलायला गलत नाही. चाललं तर. माझा हिरवा सह लिकलिक करतोय ना. अरे होय पण लोकांना कळलं तरी कळू दे तोरणाचं तुझ्या. कशाला? तुझ्यासारखी 50 लावायची एक पेटत नाही. मग काटकू घाल टेस्टर घाल. माझं काला नीला पडलंय पण लिकलिक करत. लक्षात घे. काय मिळाला सांगतो ह्याच्या नादास काय लागतं बाई? माझ्या नादास लागू उद्या अरे ह्याला हाऊस असली तर कसली. मी काय सांगतात ऐकून घ्या. उद्या विश्वास माझी हौस काढू नको. ह्याची हौस आजकालची लोकांनी बघत नाही. आम्ही हौशीनच करता. विषय काढू काय सगळं समोर सांग. काढू म्हणजे काय 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 मिळाल का काय आहे? हायच. काय आहे? काकी आपल्या घरात गणपती आणता किती वाजता बसाय? 12 वाजेपर्यंत बसाय नको. ह्या काकीला पकडू नको तिला धर. अबक मी कोणाला पण म्हणू शकतो त्याला म्हणू बाजूला शकता ना, तिचा जीव घुटमारला आधी. असू दे. ना असू दे. बघा किती काय झालं तरी आता जाऊ शकत नाही. सगळीकडनं जाम झालेला आहे. किती मनात काय आलं तरी जे आम्ही पण जाऊ शकत नाही. आता हे बघा तिकडनं खैलीकडनं उतरणार आणि काय करणार. आता इकडनं पेवत गेले तर खाल नाही इकडनं. मला तुम्ही सांगा माणसाला हौस असते बरोबर. पण माणसान आपण हौस बघून सगळी घरातली गणपती घरात किती वाजता बसवायला हवा? 12 वाजता बसायला नको. हा पोरांना पण कळतंय. पोरांना पोरांना कळतं, पोरांना. नाही बघ. 4 वाजेपर्यंत घरातला गणपती बसवला नाही. मग अख्ख्या वाडीला घराशी बसवून ठेवला. राजा आहे दा. ए कोण? माझा गणपती म्हणजे वाडियाचा राजा. ए बाबा ए कोणी ठरवला नाही मग मी सांगत त्याला गावकराचा गणपती काय म्हणजे राजा. झाला? सगळं एकाच कारखान्यात नेतात आणि राजा आणि तुम्ही काय ठरवता? काय माणूस आहे? अहो काकी गणपती सांगायचा आपण केवढा सांगावा. आपण घरातल्या बारक्या पोरग्याला पण बाबू हा आणूया काय असा विचारता. लक्षात घ्या गणपती 6 फुटाचा सांगितला. घराण्याला काय विचारायचं? पैसे खर्च करणार मी आणि ह्याला त्याला काय करे केवढा आणू केवढा आणू. अहो शेठ 6 फुटाचा गणपती सांगितला पेंटरला आणि पाठ द्याला आणि एवढा. का पेंटर रातभर नुसतं खिलं ठोकतोय का? तर ह्याचा गणपती राहायला हवा म्हणून पाठ बनवून झाला. गणपती ठेवली आणि दाराशी आणल्यावर कल्ला गणपती आज जात 3 वाजेपर्यंत घरा वाटलं फिरवत होते. कुठनं आत नाही हो कुठनं आत नाही हो. 3 वाजेपर्यंत गणपती आत घरभर नेला फिरलं नाही एवढा गणपती घेऊन फिरलोय.
काय काय कशा घाम हसल्यावर नाही, नाही. काय काय मी याला सांगतो हा काकीनो पण घरभरणीला सांगतोय ना हा कौतुक आज जात नाही नाहीच जाय दरवेजा फोडून गणपती आत नेलाय त्याला हौस म्हणतात तुझ्या नाही बरं चांदीचं सांगायचं चौरंग आणि फौरंग गणपती फोडून दरवाजा आत नेला बरोबर आहे दरवेजा आत नाही नेला गणपती आत नेला जर काय केलं होतं हा. आता घरात प्रसाद द्यायला माणूस नाही आणि कुत्रे येतील म्हणून 2 जण बाहेर बसलेले आहेत मला सांगतोस तू याला हाऊस म्हणतात कसली हौस? नाही तर काही अरे. ह्याचे नादच काय लागतं साहेब आजची आरती उरकले उद्याची आरती विश्वास कडनं चालू होईल खाली रामबाकडे रामबाकडे सोपत सोपत. कल्ले होय, सगळ्यांना होय, होय. ए हुबे करा नो हा. काय कुठनं होतं काय वादळ गेलं का दचक्यावर ना तुझ्या हा? वादळच गेलाय तर. अरे 4 महिन्यात लग्न करायचं तुझं पाऊस कसला पाडला मी येल्लो जो कुठनं आले काय काय करतो आणि नको ते खायला इसे मुलातला इसे घे. मुळात विषय काय आहे उद्या आरती संध्याकाळी 6 वाजता विश्वास करणं चालू होईल होय. कळलंय ना आणि खाली रामबावकडे आरती सोपल बरोबर. हा गावकीत ठरलेला विषय आहे हा. तुम्ही म्हणाल व्हॉट्सअपवर आलं नाही व्हॉट्सअप फटशेप इथे चालत नाही कळलं ना होय. सांगत तिला गावकीत उद्या कुठं आरती चालू होईल त्या माजरूवाल्याकडे होईल बापसाकडनं तुमच्या मी येलो विश्वासकडे आरती चालू होईल हा, विश्वास आणि खाली कडे. रामबावकडे आरती सोपल चालेल, चालेल. कळलंय ना सगळ्यांना होय. काय रे कळलंय ना सगळ्यांना हा झालं ऐ, त्या रामभाऊला चालेल काय विचारून घ्या आताच काय तर नंतर भानगडी नकोय आता चालेल काय एकदा त्याच्याकडनं एकदा विश्वास ठरलेलं कळलं कळलं त्यात काय विचार तुझा मला नेमका विषय काय त्या कळत नाही अरे मग विचारायला नको त्याला काय विचाराय नको काय काय विचारायला नको गेल्याशी ठरवलं ना पुढल्या वर्षी विषय आधी काढायचा आधी म्हणून. मला मला सांग तुझा खायला पण विषय काढला का तुझा टोकरू हायच मध्ये हा अरे तुझ्या टोकर म्हणजे विषय तसा आहे तुझ्या बायकोला काय लाडक्या बहिणीचे पैसे गावलेले नाहीत काय हा कशा तू एवढा इस काढलेला मी म्हणतो खायला पण विषयावर आज तुम्ही ह्याच्याकडे यायला वाजवलो किती रे वाजले 11 वाजले 11 वाजले, होय. 11 वाजले 11 होय. वाजून ह्या टायमिंग होऊ दे तुम्ही रामाकडे जाणार अरे जाणार वाटतातच तेवढे अरे होय ह्याच सांगता येईना मी त्याची बायका पोरा ओटीवर झोपलेली असतात आरती कोणाला करायच्या गणपतीला करायच्या की बायका पोरांना करायच्या ए, ए, अरे 2-3 वर्ष पोरा जात आहेत आरती करायला पडवीत ना आरती करून मागा फिरतात आहेत हा इसे नको घेऊ ए, बाकी खायला पण इथं राहू इसे दे. घे अरे नको कसा गेल्या वर्षी तुम्ही ठरवलं ना पुढल्या वर्षी पहिल्या दिवशी रामाचा विषय घ्यायचा मग आज कशा सर्व करता वाय ऐक जरा महिला मंडळ आहे काय कोण बायकोचा रामाच्या विषय घेऊ अरे महिला मंडळ नाही म्हणून आता इथं विषय घेता वाय नको काम पण करून दे बाकी अरे ही पोरा आम्ही सगळे आरती तू कधी आरतीला असतो मी सगळीकडे असतो पण काय सगळीकडे अरे असतो? नको गपरा ना तोंडाला कुत्रा बांधला का तुझ्या 3 वेळा सांगितला गपरा कशाला बाबा तू रामाच्या बायकोचा विषय तुला इथं घ्यायचा आहे तिला कळलं ना तू इथं मीटिंग मध्ये विषय काढलेला आहेस तर सकाळी पहिल्या एसटीन जाईल भक्ताकडं आणि तुझ्या नावानं नारळ देईल कुठं गांजा येईल समजणार ना सरळ चालतोयस ना वाकडा करून टाकल पुरा समजलास ना आम्हाला पण कळतं पण आम्ही इसे काढतो काय अरे ती बाई नलावर जेव्हा हांडा घेऊन जाते पाण्याला ना बाकीच्या रिकामं घेऊन मांग जातात का तर ही कालबी उठली तर झेपणार ना कशा मरतो साहेब उगाच काय विषय काय नाही. त्याचं काय म्हणणार काय नाही आवडली काय नाही विषय राहू दे दादा दुखायला लागलं म्हणून मगाचपासून सांगता विषय घेऊ नको काय विषय काय नाही जाऊ दे ना कशाला विषय आता काढला साहेब म्हणून मी सांगता माझीवर येणार नाही आला तर तुझीवरच येईल त्याचं काय म्हणणं आहे काय झालं आता मला तू सांगता त्या हं. आज विश्वासकडे आरतीला किती वाजले वाजले 11 वाजले जवळ. बरोबर होय, 11 विश्वासकडे वाजले बरोबर. उद्या रामाकडे 11 वाजणार होय, रामाकडे. बरोबर म्हणजे मागं पुढे होतं कुठं तुला माहिती की नाही होय, होय. कुठं मिसल पाव झाला तर उशीर पण होऊ होऊ शकतो शकतो, होय. पण हा रामाला कळायला नको काय झालं रामा आधी आरतीला कधी येत नाही हा. म्हैशीच्या नावांता बॅग घेऊन गाव फिरत राहतो हा, व शपथीची म्हैस गावत नाही म्हणून हा. आणि आम्ही आरतीला जात आहोत हा. तेव्हा रामाची बायको गणपतीच्या पुढ्या पुतानी झोपलेली 2 कुशाला पोरा घेतलेली आम्ही आरती करायची कोणाला गणपतीला का रामाच्या बायकोला काय हसताव तुम्ही पण कसं वाटत कसं वाटतं मला सांग ना अरे रावण पडलेला तिथं आडवा पुतानी पोरा वाटली उभी कोणाला आरती करतात त्यांनाच कळत नाही अहो 2 लहान पोरं आहेत तिची ती पोरा जिथे झोपली तिथे ती पण झोपली त्याला ती तरी काय करणार आहे पोरांचं कोणाला सांगतो ऐकव तू ही पोरा येतात ना आरतीला सगळ्यांच्या हं. अरे जिथं म्हैस तिथं रेडकू असं काय करता रामाला म्हणणं रेडकू आत बांध म्हैस पण आज जा ए रामा ए, तात्या. हा. तो मागणे येतोय हा. रामा झालेच नाही आहे रामा आल्यात नाही उगा त्याचा इसे रंजवीत राहता आलेला नाही म्हणून ही डेअरिंग आहे हा. आला असता तर विषय निघाला नसता अरे पण अरे काय असं काय करता आता आपल्या वाडीतला माणूस आहे आपणच समजून घ्या हवा रामा आला नाही म्हणजे
काहीतरी काम निघालं असेल त्याचं म्हणून तर आलेलं नाही. म्हणजे त्याला तेवढे काम आम्हाला कामा नाहीत काय? असं कामाचं तात्या आहे. हा बघ आम्हाला तू सांग आम्ही सगळ्यांकडे आरतीला जातो की नाही रे? जातो. आज वाडीतला लहान पोरगा म्हाताराचा झिंगा उपयोग नाही नीट बस ना आपसाठी तरी आपण सगळं आपण एकमेकाकडे आरतीला जातो की नाही? होय, होय. मग रामान आमच्याकडे यायला नको काय? काय झालं? अरे रामा नाही कसं रामा पहिल्या 2 घरात उमंगला होता मला. होता गेला 2 पहिल्या 2 घरात होता होता. पहिल्या 2 घरात होता. हो. त्याच्या पुढे रामा नव्हता. अरे हो. रामा माझ्याकडे काय आरतीला नव्हता तात्या. तात्या हा बरोबर आहे सगळ्याकडे यायला नको त्या अरे काहीतरी काम निघालं असेल अरे मग त्याचं. पहिल्या 2च घरात कसा असतो ता? अरे हसन म्हणजे काहीतरी काम निघालं म्हणून तर गेला असेल बाहेर. अरे म्हणजे त्याला तेवढे काम आम्हाला कामा नाही काय? तू पुढे येतो पुढे काय बसते? पहिली 2 घरा कोणाची सांग? अरे पहिली 2 घरा मी पण होता ना पहिल्या 2 घरा. कोणाची आहे ती पहिली 2 कोणची का असं ना वाडीतलीच आहेत ना. वाडीतली नव मग? मुलात आरती रामाकडे चालू झाली. रामाकडे चालू झाल्या. म्हणून त्याच्या घरात होता आणि दुसरं घर तुझा हा? नव आमच्याकडे बघ आता तुला हच मला सांगायचं जर तुझीकडे येतो त्याच्याकडे असतो मग आमच्याकडे येत नसेल तर आम्ही तुझीकडे पण येणार नाही. अरे काय सहमत आहे वडील देतील वांग्यावर कसं काढताव? हा? अरे काहीतरी काम निघालं अरे मग असेल. त्याला तेवढे काय? ही पोराच्या तू पुढे ये तू असं भानगडीचा विषय आला की नाही की मागणीकडे बोलतोस? मागलीकडे नाही तुला मागून पाठिंबा देतो असा. ए तात्या हा. अरे बाबा तुला पाठिंबा कमी आहे. अरे थांब हे तो इथं. व्यवस्थित ए, अंगावर पडेल पाठीमा बस खाली बस खाली. मसाला खाली अरे गेला असता. अरे गंगारामा तुला तरी कला हवा हा? आधी मला सांगतो ही पोरा 4 वाजल्यापासून बाहेर पडलेली आहे ढोलक बरोबर आहे, घेऊन. हो. काय खुली म्हणून निघालेली आहेत अरे काय? उद्याचा संबंध काय आहे? नाही तर काय? अरे बघ हे, तू प्रत्येक विषयावर त्याचे सर्व कशी करतो? कशी करतो? मी बोलतोय ना जरा धीर धर ना. ए नाही तात्या, तर तू पुढे येऊन बोल. अरे तू बोल. हो, बोलतो थांब जरा. अरे बानो ऐकून घ्या काहीतरी काम निघालं असेल त्याचं म्हणून तर आलेलं नाही साहेब. अरे कसले काम अरे आपल्या वाडीतला माणूस आहे आपणच समजून घ्या. आम्ही काय वाडीच्या बाहेर जाऊ काय? तू पुढे येतोय? पाठिंबा शेवटचा फक्त. अरे तू बोल ना. होय, होय, बोलतो थांब जरा. अरे काय तू का बोलतोय एकसारखा? तू बोल होय, काय होय, तरी. जरा थांब जरा. अरे बा काहीतरी काम निघालं असेल तिची अडचण तुम्हाला ठावी आहे ना. कसली अडचण? काय कसली अडचण काय कसली त्यानं समजे सरत तेव्हा शेट्यांकडनं म्हैस आणला ती दाव्याला उभी राहते काय हा? म्हैस कोणी आणला? त्याला आणला दावा कोणाचा? त्याचं. वाडा कोणाचा? त्याचा. मग आम्हाला त्रास कशाला? आम्हाला त्रास का? आम्हाला तरच का पाठिंबा? तू नेमका कोणत्या बाजूवर आहेस? पाठिंबा हे बघा हे. आणि हे बघ हे गुरांचं तू मला सांगूच नकोस. काय? आमची गुरा गणपतीत आम्ही 15 दिवस दाव्यावर ठेवता आहे. अरे तुमची जुनवाट गुरा आहे. कसे जुनवाट आहे? काय तुला काय? सांगतोय. ए अजून हे बघा मी काय सांगतो ऐकून घ्या आता ते देवघराशी आलेत देवाच्या सामने भानगडी जायचे नको. म्हणजे आम्ही भानगडी करतो. काय काढला कुणी? म्हणजे रामा येत मी नाही काय हे सांगतो विचारायचं ऐकून घ्या देवाच्या सामने भानगडी जायचे नको. आपण एक काम करूया देव पाण्यात गेले का ह्या विषयावर मिटिंग घेऊन काय तर मोकळा करूया. आता जमणार भानगडी- नाही. न जमा काय ह्याला? गणपती पाण्यात गेल्याविषयी जमणार नाही नाही. जमा काय ह्याला? देव पाण्यात गेल्यावर खैला पण इसही होत नाही. तू आता माग मी सांगता काय ते. ए तात्या हा. तू मागे येतोस आहे? हा ये. तू पुढे आलास तर मी घराशी जाईन नाही गावारला. गाबाला न माझी लायकी नाही तुझी जोल बोलायची. काय म्हणालास तू काय म्हणाला म्हणजे काय? आता तू शेवट काय म्हणालास? काय म्हणाला तुला तरी वाचायला कला हवं हा? अरे म्हातारा झाला सर्दी नाकला गेली तुझी मासनात आणि तू ह्या पोरांच्या नादात लागतोस आहेस काय 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 करतोस आहेस? अरे देव घराशी आल्या देवाच्या सामने भानगडी हो काय पैसे कुठं आणलं काय? देवाच्या सामने भानगडी पैसे भरत दिसतात काय हा? मी सांगतो ऐकून घ्या बघ हे इकडे बघ माझ्याकडे देव पाण्यात गेले का आपण ह्या विषयावर मिटिंग घ्यावी नाही काय आता मोकळा करूया आता भानगडीचा विषय नाही नको. जमणार नाही. आमच्या वाडीतल्या पोरांना नाही नाही जमणार. म्हणून सांग. मला बोलायला पण दिली नाही. देव पाण्यात गेल्यावर मीटिंग होणार नाही. देव पाण्यात जायच्या टायमाला सगळी गडबड असते. काय असतं? घरातला माणूस हा गणपती घेऊन असतो. हा, महिला मंडळ सगळ्या गौरी घेईन हा. आणि हे चाकरमानी सगळं बोचकं घेईन. नदीवर तिथं गणपती पाण्यात गेला हा. गौरी पाण्यात गेला की चाकरमानी तिथंच खांद्यावर बोचका मारतात तिथंच रिक्षात एसटीत बसतात आणि निघून जातात. तुमच्याकडे पण तीच आहे ना? मग मला सांग विषय मिटवायचा कसा? आपण एक काम करूया तिथंच बोले त्यावर मिटिंग घेऊया. अरे कुठलं 4 वर्ष झाली तरी विषय मिटलेच नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या या टायमाला आपण काम करू तिथंच बोले त्यावर मिटिंग घेऊ आधी पहिल्या विषय मिटवून मग विसर्जन तुला करू. विषय नाही ना घ्यायचा? भले अनंत चतुर्दशी उजाडली तरी चालेल नदीवर एवढं दिवस मी काय नदीवर बसण्याचा नाही हा. पण आता भानगडीचा विषय अरे मुलात विषय काय तुमच्या लक्षात येतोय काय का? आहे मुलात विषय माणसा घरात येत नाही म्हणून आहे. बरोबर आहे मग नदीवर थांबतील? आता आधी आज लवकर आरती उरकल्या तुम्हाला नाही घ्यायचं असेल तर भानगड जायचे काय ते काय हे जे नाटक लागतं नाही भानगड जायचे तू प्रत्येक वेळेला सगळं सारवून भानगडीशिवाय कधी काय अरे, सुचत नाही. रामाचा विषय आला की नाही घरात चाललेला नाही, आहे. घरात चाललेला आहे. प्रत्येक वेळेला सगळं सारवान घालतो. काय सारवान हे भांडणं करण्यापेक्षा आमच्याकडे वाट अरे भजन जायला करूया. वाट नाही लवकर काय ते बघा. आमच्याकडे भजन करूया. आपण काय म्हणतो? काय? भजन करण्यापेक्षा भजन करूया आमच्याकडे.
आता काय वाजलं बघ किती भजन केलेलं असतं पण 6 वाजता बाहेर पडलेलं पोटात अन्नाचा कण नाही. चाय चाय अरे बघ चाय मेला आता काय वाजलं किती चाय काय देतोस तू पोरांना? चाय नको चाय नको. माझ्या घरात 50 कप चाय ओतून ठेवल्या, तुझ्या चायवर कोण तापी बसतोय तू. इथं? हा, मग चला ये. अरे फो सांगता फो काय हो ये सांग. ए, फो फो सांगतो रे, फो हो या चला फो सांग. चला फो सांगतोय बाप होय सांगतोय का? अरे होय पाकाडीन खाली गेलं परत आलं वर. हो म्हटलं उपाशी होतो की काय तुम्ही? होय म्हणालाच ना, मग मागणं उलटा बोलायचा नाही. ए असू दे, चाली 2 अभंग घे निसे मोकळा करून टाके. दोन चला चला तात्या हा. 2 अभंग नको. फळ्याचा वास आला की भजन बंद. शाबास शाबास चालेल चालेल चला ए घ्या अरे उकार कसला आयशीला मरतोय अरे ए, फोये सांग ना फोये. पुकारा कशाला अरे करतो? मी नव्हं बाहेर नाही येतोय आवाज. कोण आहे? अरे हु कोण करतो? अरे मी अरे मी म्हणजे कोण? तू तात्या गावकार. मी तात्या का सगळ्या तू कोण आहेस? अरे मी राम भाऊ. रामभाऊ ती बघ भेटली ती बघ. अरे इकडे ये इकडे ये. कोण आहे? अरे हे पळून ये. जनावर जनावर काय? जनावर जनावर. अरे मेलोय. माग घे जनावर कुठं आहे? का हा माणूस आहे? कुठे गेला रामभाऊ? काय काय हे तात्या गावलं काय? काय गावले काय बा, जिद्दा माणूस त्याने हा म्हणतो हो, काय अरे जनावर. पोला होती त्याचा. काय फळ झालं होतं? अक्कल आहे तुला? काय झालं? जनावर कुठं आहे? हा काय एवढं जनावर? तू बैलाकडे राहून शिंगा आली नाही एवढं तुला. काय झालं काय? तुला माणूस आणि जनावरातला फरक कळतो ना रे. माणूस आहे हा पण आपल्या वाडीत कोण आहे का ह्यातला? आपल्या वाडीत नाही आहे बरोबर आहे. मग पाहुणा आहे कोणतरी आलेला खुल्यासारखं. अरे मेल्या सगळं काठी आणायला धावलं खुल्यासारखं. एक्सक्यूज मी हॅलो हाय. आम्ही आहे तुकडे हलव जा काय तर म्हणतोस का? काय हा विषय काय आहे तात्या? काय विषय काय नेमका त्याचा? तात्या हा. हुंबस आलेला आहे. बोलून आलाय मग कुठून बघ आला? आधी. बोलून आला म्हणतो का? मुंबईवरनं आला असेल तर मांग पाठवा. काय रे बा? मुंबईत करोना पिसालेला आहे परत म्हणतात. काय काय सांगतो जायस काय? तुम्हाला माहित नाही? नाही पेपर वाचा, टीव्ही बघा, माय जरा मेले. काय? अरे करोना मुंबईत परत पिसालेला आहे. त्यावेळी डॉक्टर म्हणाले होतं माहितीये ना तुला की करोना जसा जसा पुढं पुढं वाढत जाईल वर्ष तसा नाव बदलून येणार. काय सांगतो जायस काय? चाल करणार तशीच आहे. ठरवलेलंच आहे ते हा काय करोना. बोलतो जायस काय? आता नाव बदलणार. काय MSCIT. काय? अरे हे MSCIT नव्हं. मग? अरे MPSC. MP सगळे यमावरनच आहे. करोना शिवला की माणूस यमाकडे. काय बोलतो जायस काय? शपथ. ए भाई हे ता होतो कुठं ता? मागचा कुठं झाला कल्ला? मग नाही शोधित राहा तू, बाकी काय करू नका. तात्या हा. तुला आता सांगताय गणपतीचा नेमका टाइम आहे. सगळीकडे गर्दी झालेली आहे. होय 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 आणि मागच्या वेळी पण मुंबईकरांनीच बियाणं आणलं होतं. होय होय होय. ह्यांचं आता मुंबईकरांनी बियाणं आणलं नसेल तर मी काय बायका पोरांशिवाय राहू शकत नाही. तुला सांगताय 14 दिवस मी मागच्या वेळी कसं काढले तर मला माहिती आहे का? नको रे बा, माझी कंडिशन नाही आहे आता. काय 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 तू एकट्यानेच काढलं आहेस? हा? सगळे होतं, आम्ही पण होतो. तुम्ही मेले बायका पोरांसकट शाळेत होतो, आम्ही नुसतं होतो. बायका आमच्या घराशी होत्या. होय होय काय होय होय काय होय तात्या, मी आता शाळेत जायची माझी कंडिशन नाही आहे. शपथ हो, कुत्र्यासारखी ताटली लुटत अशी लांबून. आमची घरातली माणसाजवळ येत नव्हती माझ्या. तू एक काम कर, वाय जरा सोयचा लांब उभा राहा, त्याला नेमका विषय काय द्यायचा कोणाला? ह्या उभे करायला. मी जाण्यातलाच नाही हा. काय? का मागच्या वेळी डॉक्टरने माझ्या नाकाचा वाटोला केला ना. काय केला? सारखा काटक्या घाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह. लहानपणी खेळला नाही एवढा डॉक्टर माझ्या नाकावर खेळीला. काय मी आला सांगतो. भोसक मोठं करून टाकला नाही. अरे हा तुझी टावेल आहे ना? अरे टावेल गुंडाला नाही जा ना. हा? जा 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 चल. शाना जाणता माणूस तू. टावीला काय होईल? काय होईल म्हणजे मागच्या टायमाला गरम पद्धतीने लघुटेमध्ये आला होता तोंडाला लावायला. लावल्या ना हो लावलेल्या. 4 बन बांधून आत कुठनं शिरला कल्ला शिरला ना. मग कशा मोठं नखरं करता? अरे जॅमून कर ना. ह्याची टावेल म्हणून याला सांगता वाय ह्याची नाटका किती. अरे हा भोसका पडला टावेल खाली मी आला होला कोटला. मागच्या टायमाला तूच आणलास नाही वाडीत पसरलास. मी नाही आणलेला. हा काय टावेल आहे तुझा का हा रस्ता आहे? चालन आहे चालन. काय तर व्यवस्थित घेच. हा कसा व्यवस्थित घेऊ? कसा पण घे. सगळीकडे टावेलाला भोसका का भोसक्याला टावेल करत जा गेला काय? काय करते? कुठे ए भावा ए अरे जा काय काय? अरे डोल्यावर नव्हे नाकावर घे जा चल.
जास्त मोठं जाऊ नको. कुठून आलं? शाबास. भाऊ मी मुंबईत आलोय. मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे, संगीतावर. काय म्हणाला ऐकलं? साधारणचं ऐकलं. रोग झाला चालेल, पण संगीताचा विषय ह्याला कसा कळला? वाईट जरा थांब. तात्या? माझ्या सगळं लक्षात येत. नाही नाही, नारळावर हात ठेवून विषय मिटला होता की नाही? होय 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 होय. मग हा विषय बाहेर कसा आला? वाईट जरा थांब. ए रामभाऊ इकडे. काय झालं? हा तुझे बरं कधीपासून आहे? 2 पासून आहे. तू याला संगीताचं झंगाट कशा सांगत केलं? तात्या मी काय झँगर सांगितलं? मग याला कल्ल कसा? मला काय ठेवा? उगाच वाकड्यात जाऊ नको. काय आपलं काय ठरलेलं आहे? काय ठरलेलं आहे? वाडीतला विषय वाडीत मिटवायचा. मिटवायचं मिटवलेलं मग आहे. त्याला सांगायची गरज काय होती? कोणी सांगितलं? अबा नाहीसा करून टाकीन तुला. कोणाला? तात्या, हा. अरे काय वाटलं पाहिजे तुम्हाला? मामा अरे मी लावून नारळावर हात ठेवून विषय मिटला होता ना, होय. मग कल्ला कसं बरं त्याला? काय 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 केलं कसं केलं कसं? हा? हा बरोबर नाही तात्या. आम्हाला सांगतो अरे संगीतावर ना तुम्ही 8 मिटिंगा घेतल्या, होय 10 किलो फरसाण खाल्लं, खाल्लेलं. आ? आणि तुम्ही मेलो परत हा विषय बाहेर कसा काढता वाय? काय काय विषय काय? ए बा ए त्या मागल्या टाइमला तुला गाव वळणी सुचवली ताच दिसतंय तू काय? बरबादी राह. डोलं उघडत नाही आणि विषय सगळे लक्षात राहतात बरोबर. अरे होय बा तुला तरी वाट करा हवा होता. कलाला काय 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 म्हणजे अरे काय? तुम्हाला काहीतरी वाटा हवा आमचा तात्या. काय संबंध? ए लाज तुला वाटायला हवी होती. काय अरे झाली आला होता ना, लाज नाही वाटली का तुला? कुणी हलवला? तू अरे जीभ झडल मेले. अरे माझी ना लाज वाटली पाहिजे तुला होती. अरे तात्या ह्याला सांग वाय जरा, काय पण पोरा बोलायला लागली तुम्हाला. काय पण नव्हे सगळ्या पोरांच्या मोबाईल मध्ये आहेत. अरे पोरगी सारखी आहे मला ती. हा, तुला कला हवा होता. काय मुद्दाहून सगळे सांगतोस तू? मुद्दाम काय मुद्दाम? हा? तुला मीटिंग मध्ये 10 वेळा सांगितलं माझं आणि संगीताचं काय नाही म्हणून, हा. तरी तुम्ही परत परत विषय करता. परत परत कसा? सगळ्या पोरांच्या मोबाईल मध्ये आहेत. काका हस्तापाय शपथ काय नाही आहे. हा? असं काय करता हो तुम्ही? अहो मीटिंग मध्ये मी सांगितलं माझा आणि तिचा काय विषय नाही. तिचा बापूस माधू संगीताचा हा. आयशीच्या गावाकडे आधार कार्ड लिंक करायला गेलेला. देवरुगात. कुठे गेला बसणार मला माहित नाही. हा. त्याचे त्या दिवशी घराशी ताण आहे हा. म्हणून त्यानं काय केला, बैला पाठवला. म्हणजे कोणाला? संगीताला. माझी बरोबर गुराकडं. हा, हा. आता मी 2 माझ्या म्हशी घेऊन गेलेला हा. आणि ही संगीता माझी बरोबर गुराकडे आलेली. हा, हा. आता ही कॉलेजवाली पोरगी हा. ही कधी गुराकडे येत नाही. हा, हा. तिला बैल वलकत नाही, बैलाला ही वलकत नाही. हा, हा. ओ हाय तर हाय. आणि ही पोरगी माझी बरोबर गुराकडे आली. आता कॉलेजवाली मोबाईल घेऊन आलेली पोरगी मुरड तिकडनं हा, हा. बैल सोडला आणि बांधावर बसलेली. मी खाली बांधावर पान खाताय. हा, हा, हा. या पोरगीन काय केला, आता मोबाईल काढला आणि सगळं बघ काय तर कच्च्या बदाम म्हशीच्या गावाकडे हा, हा. कालेजवाली पोरगी ती. सगळं बघ ना. हा, हा. तर काला बैल पालाला तिचा संगीताचा. संगीताचा हा, हा. बैल पालाला आणि गाव नाही. मग रे? हे वायराटल्यासारखी शोध. अण्णांनो आमचा बैल पळाला बैल. म्हटलं बापसाला पाठवलं आणि कशाला? हो, तर काम तर कर. हा काय करीत राहतेस मोबाईल कुसकारी? बरोबर आहे. मग घाबरले नाही, शोधणार इकडं तिकडं. मग आणि धावत गेली कुठं ती देवलाची जमीन वर ती भाटल्यावर तिकडे ते तिकडे गेली हा, हा, हा. आणि बोरीच्या जाली टेरेस तिची मेक्षी अडकली. संगीताची. म्हटलं वडू नको फाटल, बैल स्वतः ये. बैल स्वतः येईल. हा, हा. आणि मी खाली बसला. हा, काय शेप खोटा सांगत नाही. हा, आता तो बोरीचं काटत उलटस हा, हा. तर हा सोडवलास की हा गुत, हा, हा. हा सोडवलास की हा गुत. हा, हा. म्हटलं तू बघू नको मी बघता. हा. म्हणून मी वाज जरा असं केलं. तेवढ्यात तू तेवढ्यात गुलामान कोणी सर आठजण फोटो काढला. ए बा ए खरं तर शूटिंग किल्ला आहे सगळं. खरं नाही रे बाबा, खोटा आहे. अरे खोटं काय ह्यांच्या मोबाईल वरती ऐक ना भाऊ. अरे बा सगळी जाल हलताना दिसते. मी अरे घाबरून ती जाल अशी करे तेव्हा मेक्सी केल्यावर जाल हल. जालीच्या मांग मी दिसत नाही. खोटा काहीतरी बोलला का तुम्ही? तू खोटं बोलतोस. कला संस्कृती कलाचीच पोरगी संगीत आणि संस्कृती. आता ह्याला सगळं कल्लीला अरे कला आहे कला. ही माधूची बायको. कलाला 2 पोरगी, एक थोरली संगीता आणि धकटी संस्कृती. माझ्या आयुष्याचा वाटोला करून टाकली. अहो कोकणची. कोकणची नाही, इथली पाटावरली डागतली. वाटोला झाला तिचा तर. अरे आयुष्यात एक गोळी घेतली नाही, पण संगीताबाई मला पेशरची गोळी चालू झाली आहे. वाटोला झाला. हा विषय सगळं करतात कसं बाहेर मला कळत तू जरा नाही. थांब जरा वाईट कशा इसका कशाला म्हणजे प्रेशर वाढतो हो, माझं कापरा भरलाय. मी याला सांग ना ए बा ए तुला सुचवली ताच दिसतंय अरे काय? मर ना तिकडं. डोळं उघडत नाही पण सुजवलेला दिसतं कसं होय यार? होय 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 जरा थांब. कशा उगाच करवत तू सगळे इसकडून मोकला होतो साहेब. हा तू आज जरा थांब. मी बघता काय करायचं आता. हा वाईट आता काय नेमका म्हणतो तर समजून घ्या रे. कुठलं तू थांब जरा. ए हगे तुझा ए हुबे करा. Yes. हा जा काय तुझा इशय आहे ना, तर आपण मागणं बघूया. मागण्या नको. नको. आज गणपतीचा पहिला दिवस. होय बायकोला कळलं ना तर निवेद दाखवायला दुपारला थांबणार ना उद्याला. होय होय
बघ कसं आलेलं आहे, आता ते आमच्या घराशी गणपती आलेले आहेत. अरे वा, गणेश फेस्टिवल. ए बाबा नाही नाही फॅस्ट अजून निघायचा. आज पहिला दिवस आज आहे. पहिलाच दिवस आहे. त्या दर्शन घ्यायचा बरी. चल चल चल. पायतान आता काढा. आला तर काय करायचं? आला तर काय करायचं? चल भजनाला बस चल 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 आहे. इकडे यायचं? चाली दोन पण घे आणि इथे मागं ए, परसाची दे जरा. थांब रे. ए बा हा. काय सुतूस आहे? गोली पेशरची गुली मागणं घे. मागणं काय बाबू पैसे घेणे गोळ्या घेऊन ये पेशरच्या पेशरची गोली ह्या पण- गोळ्या खाण्यापेक्षा ना आपण झेंगटा करायची नाही. कुणी केला कुणी केला न काय? काय खुल्यासारखं बोलता मेल्या झालो लक्षाच्या ना. वयाचा तुमची आणि मेलं ए बा ए फरसाण आणलं का फरसाण? आज फरसाणाशिवाय काय जायत नाही ते माझ्या संगीताचा विषय अजून व्हायचा आहे हं? हा माझ्या फरसाणावर वाढला समोर जा तिथं अरे वा, रामभाऊ बसलात पण. होय बसली लो भजनाला. अरे वा, क्या बात आहे. तात्या भजन. हा भजन भजन चला चला. टाळ घ्या टाळ घ्या टाळ घ्या. कुंडलिका वरदे गणपती गजानन अरे ताबा तिकडं. तात्यान सोय पेटवला ना ह्या नाही जोला मेल्या. ए, निघ्या तोंड उघडण्यापेक्षा डोलं उघड का आयसीच्या घोगडा आला नाही तुझा मी येले वसाडे वाय त्याला तोंड पण ठेव. वा, तात्या तात्या, क्या आवाज आहे आपकी. नाही आज आवाज पॉवरफुल आहे हा. भोल्या शंकर हा. हे भोल्या क्या बात आहे. शंकरा तात्या ह्याच्या बापचं नाव शंकर आहे रे. अरे याचा बापूस भोला कुठं आहे? नाही तर काय भोलाचा आहे. ए त्या भोला असेल ना तर काल असेल तुम्हाला करायचं काय हा माझं म्हणणं आधी बापसाचं होऊ दे मग भजन करू काय व्यवसाय कुठल्या कुठल्या मी येले हो दे ना. काय विषय आता तात्या हा. अरे पण भोला नाही रे ता. तुला कोणी विचारला नाही भोला आहे, तू तोंड जरा पण ठेव. बोला नाही मग. घ्या चला चाल घ्या चाल घ्या चाल घ्या. हे भोल्या शंकरा, हे भोल्या शंकरा, आवडून बिरली, फुलाच्या पानाची. हे भोला शंकरा, हे भोला शंकरा, मादेवा, हे भोला शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माला, लाविले भस्माच्या माला, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माला, लाविले भस्माच्या माला. याला बोला शंकर पावलीला आहे होय. अरे माग का बसलेले आम्ही मागे नव्हे तू घरात चालला असा तिकडं. काय हा चालेलं काय आहे रे तुमचं काय तात्या काय हा बरोबर चालेला आहे काय काय झालेलं आहे? एखाद्याला भजनातलं उचलून बाजूला ठेवता बरोबर आहे हा, चुकीचं आहे तात्या. कुणी ठेवलाय? मी तिथं बसलेला होतो की नाही मग मग मी इथं कसा आलो मी इथं बसलेला होतो की नाही बरोबर आहे. तू भजनाचा बुवा आहे तुला कळत नाही मी इथं बसला मला इथं आणून कुणी ठेवला मी भजनाचा बुवा आहे तुमच्या मेचीचा हंपर नव्हे. म्हणजे तुला पण हा भजन सोडून मॅच वाटते आहे? काय बॅग काय ह्या खुल्या काय करता मी तात्या इथं बसलेला होतो की नाही मग हा तुझा रामाचं पुढे येऊन बसणार असेल तर अगोदर येऊन बसायचं मला इथं आणून का ठेवला त्या ए नीट बोल नीट बोल. मी कुठं बसले होतो कुठं इथं बसले होतो की नाही होतास? मग मला तो इथं आणून रामाला इथं मला का आणून ठेवला कोणी काय ठेवलेलं आहे तुझा तू घासीत गेला आहेस. पेटले का उत्तर तुला? मी येले का कुणी ठेवला अंत घाणेरडी सवय. मी घाशीत गेलो नाही ते काय स्वतःच काय तिकडे खाशील तुझ्या खाली काय भिंगऱ्या लावल्यात काय रे?
घाशी- ए बॉ ए उगत नाही झाले त्याशी हालतात हा कसं घासताव रे काय करशील रे? कसं येतं तुझ्या अंगात हे बघ घरात जा अशी भिंतीला तिरकी आरशी ठेव काय काय आरशी कशी अशी तिरकी ठेव हा आणि वाकून बघ काय? लाल झालेलं कळेल तुला काय खुल्यासारखा घासतोय तात्या हा. हे लाल होणे काय अबे, अरे, झाल्यावर कळेल तुला इथं खाली यायच्या बाजूला दाखव दे ए, Yes, yes. थांबा, मेले. ए बघितलं का आमच्या कोकणातलं भजन वा वा जबरदस्त तात्या तुमच्याकडे काय असतं काय असं हा? आमच्याकडे सगळे भजनी बुवा कोण रे? विलास बुवा पाटील आमच्याच गावकडीतले कोकणातले मग काय? परशुराम बुवा पांचाळ तो पण आमच्या कोकणातले इथलेच सगळे म्हणजे काय चंद्रकांत बुवा तो कदम पण आमच्या कोकणात कोकणातले सगळे अरे हे जे काय मोठी मोठी नावा घेतो साहेब ना हा. हे सगळे आमच्या कोकणातले बुवा आहेत. वा अरे क्या बा बात आहे. आमचा मयेकर बुवा वांद्रीतले बघशील ना हा. त्याचा सा लावलेला तर खैली खैली कडले लोक त्यांना ऐकायला नसती यायची. वा 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 क्या बात आहे अरे बा कोकणी माणूस आणि भजन एक वेगळं अतूट नातं आहे वा बहुत खूप आता हा चाकरमाने आता येतात ना आमचे गणपतीला आम्ही फाट्यापर्यंत भजन करतो अरे साप फाट्यापर्यंत हा. अं, काय तात्या कोणाची फाटल्या ए, फाट उजळेपर्यंत भजन करता उजडे पर्यंत यस 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 ए बा पाहुणा आला हे बघ भजन बघ होय संगमेश्वरी भजन मंडळ संगमेश्वरी भजन मंडळ संगमेश्वर यांच्याकडनं सगळ्या कार्यक्रमासाठी भजनासाठी 500 रुपयाच्या वसिला जोरदार टाळ्या होते तसेच होय आमचं मित्र डावकोलचे पिंट्या देसाई डावकोलात लागणार आता डाकुला तर आता आपल्यात घ्यायला लागेल त्याला. ना हो तिकडे जाय तिकडे येतो लय खायला बायको काय घरात ठेवत नाही का गलत नाही पण जबरदस्त आहे अशी माणसं आहेत म्हणून सगळे चाललेले आहेत होय गॅसची रिक्षा घेऊन दिलेली आहे भरतो गॅस का चालला तो कार्यक्रमाला होय पिंट्या देसाई आमचा मित्र डावकोलचे यांच्याकडे 200 रुपयाच्या बक्षिसाला जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी तसेच आमचे मित्र रत्नागिरीवरून आलेले आहेत खास अमित तोडकरी यांनी शासेवा कार्यक्रमाच्या निमित्तानं 600 रुपयाला पारितोषिक दिला जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी बघितलंस Yes. कोकणी माणसं काके मुलात पैसे त्यांचे गेलेले आहेत तुम्ही का टाल्या वाजवत नाही वाजवा तुम्ही वाजवा बघू टाल्या वाजवा सगळ्यांनी एकदा पाच असं असं आहे असं सांगा असू दे ए पाहुणा आलाय तू गंभीर सांगतोस आहेस काय मी सांगतो पण हे उचलतील ए बॉ पोचू तुला आम्ही मी त्यांना पोचवलेले अरे काही बुवांची भजन आम्ही धरली आणि हे भाऊ धरतील काय तू गाणं म्हणताना हात असा कर मी काय धरण तुला कळणारच नाही. सी शार्प घ्या शिव्या द्यायच्या नाही का तात्या स्केल सांगितले आणली आहे? आणला सी का? शार्प बरंच घ्या काय सांगितलं. हे बघा भाऊ हात वर केला की धरायचा हात वेलीवर वर कर मी बरोबर करता गजरा हा दांड का बाय होळकरून काढ तुला तात्या देवाचं म्हणा हा गणपती आलेला आहे घरात. गणपती घरात आली सॉरी तात्या ते एक रेकॉर्डिंग होतं त्यातलं काय काजरा घालतो काय नाही ब्रह्मा अरे किती वेळा धरलेला आहे हा आम्ही कैक वेळा धरलेला आहे. Yes, yes. हा. घेत घेत. ब्रह्मा आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा आणि महेश्वर ब्रह्मा आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले ए बॉ ए अरे तुला काय दिसलं नाही अजून हा काय चाललंय का तुझं हा तुम्ही म्हणताव ना पुढे जातो हल्लो काय व जागचा हा आपण एकदा बोलल्यावर तात्या हा. हल्लीला नाही जागचा अरे बघ काय हल्लो काय करतोस तो मागण्या येसन घातला नाही बघितलं काय? तू उद्यापासून भाजनाला येऊ नको आम्हाला झेपतील तेवढी आम्ही भाजना करू येवत नकोस येवत नकोस तू काय झालं काय तुझ्या मागणं फिरायला कोण रिकामा नाही इथं
मागणं म्हणजे कसं अंगाची तरी तुझ्या पहिल्या नसं व्हायचं काय मग तर आता कसं होतंय ती जल्ली करोनाची लस घेतली तेव्हापासून ती काय सगळ्यांच घेतलं नव्हती किती होती नाव मी ती साधी घेतली नव्हती शिल्ड काय म्हणतात ती मी गोंधळे काका बुस्टर घेतली होती त्याच्यामुळे जा माझ्या अंगात जोर आलाय ना तुम्हाला सांगतो घरात असा बायकोच्या हातात भांडा जरी पडलं तर मी अंथरुणात चांडवासारखी उडी मारतो शपथ आणि म्हणतात हे येऊ नको वाजनाला मला वाजल्यावर थांबूसच वाटत नाही. होय की नाही बघ अभिनय बघ कसा आहे जागेवर सगळं अरे काय तुम्ही ह्याच्या नादास लागता मी आता आदास नव्हत आता काय नादास नाही काय हा? बुस्टर ए बा उभे करा Yes. बघ तुझा कसा अगम ठरलेला आता काय हा? तात्या सगळं चुकीच्या पद्धती काय म्हणजे काय तरी तुम्हाला सांगित होतं ह्याच्या हाताकडे बघित राहा म्हणून आम्ही याच्याकडे बघितो ह्याच्याकडे काय सोनं लागलंय मी येले जो खुले कुठले हा तात्यात सगळ्यात तुझ्या मला वाट लागली आहे काय वाट लागली मुलात भजन कोणाचं होतं माझं मग तू दुसऱ्याला म्हणायला का दिलंस काय झालं बघ आपल्या भजनात दुसऱ्याला म्हणायला द्यायचं ना नाही 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 मुलात सगळी गलती तुझी अरे आहे पाहुणा आलेला आहे नाही, नाही. पाहुणा आला तर कशा काय हे करतोस आहे तू आम्हाला असू दे, सांगतोस आहे असू दे, हा? असू दे. असं नाही तात्या काय त्या म्हणतो त्या बरोबर आहे. काय काय त्याचं गलती तुझी आहे गलती त्याची आहे हा वाक्य त्याचं म्हणून मी घेतलं नव्हतं गलती त्याची आहे हसू नको लक्षात घे भजन कोणाचं होतं अरे बा हो ने पुढे जावा काय झाला गाडी अडकली अडकली नवळ काय? तुझं भजन की मग नाही काय झालं? मग मला तू सांग आपल्या भजनात दुसऱ्याला म्हणायला दिलंस अरे असू दे पाहुणा आहे का? म्हटलं म्हणून काय झालं घरात नाही आणि म्हण तू ऐकायचं एकट्या काय 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 आम्हाला त्रास कशाला तात्या आता लोक काय म्हणणार सांग हा. काय झालं तात्याची बारी पडली पडली मग त्याचं चुकलं तुझं काय चुकलं आता हसणार कोणला नुसकानी आमची आहे दिशा हा मग? मी आला आम्ही हा धरकरी काय? आहोत तिचं. हो. काय सांग हा बरोबर आहे आम्ही मग? धरकरी आहोत. ए चला चला गजर घ्या आणि गजर नव मग माझं म्हण ह्यान अगंब चुकवलेला आहे होय काकी अगंब चुकवला की नाही हो. ह्यान अगंब चुकवला तू वेगळा अगंब म्हण आणि मग गौलन आणि मग भैरवी काय हा तात्या चालतंय. अगम्य तात्या? हा. हे अगम्य काय प्रकार जर गम्य नाही तर अगम्य येस तात्या हा. आता गंबे नको नको? उशीर झालेला आहे होय. गौलन घे मुकलं कर शाबास. गौरव. त्यांनी सांगावा आणि तू झेला हा. कसं ना बरं उशीर झाला हा, ना म्हणतो ना उशीर झाला. बरोबर आहे. आल्यापासून ह्याच ऐकतो आम्ही काय हा. असू दे असू दे वय दिलीप पाचकले मानसकोण दिलीप पाचकले मानसकोण यांच्याकडनं 600 प्रयोगासाठी शुभेच्छा ऑनलाईन बघतात आहेत ते 151 रुपयाच्या पारितोषिक आल्या जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी तसंच श्री विनायक जयवंत खानविलकर यांच्याकडनं 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच वय आमचे मित्र सिद्धेश खवले देवरूख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आल्या जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी आले तसंच सिद्धी रहाटे श्रेया रहाटे चिपळूण संगमेश्वर श्रेयस रहाटे संगमेश्वर यांच्याकडून 151 रुपयाचे बसलेले आहे सगळेजण ऑनलाईन बघतात हा आधुनिक जमाना आहे ना जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी 151 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे तसेच वय आमचे मित्र मंदार दिलीप जागुस्ते देवरुख ओझरे खुर्द यांच्याकडे पण 500 रुपयाचं बक्षीस आलं जोरदार टाळ्या होते तसंच वय आमचे मित्र योगेश मुकादम यांच्याकडनं पण 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी तसेच होय आमचे सचिन यादव होते घेतलंय धामणीतले यांच्याकडे पण 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच झालं सांगत तसेच आमचे मित्र राकेशजी सारवटकर साहेब आज या ठिकाणी सहकुटुंब आलेल्या जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी राकेशजी सारवटकर यांच्याकडे 1001 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या होते बघितलं भजन अजय अक्षयजी भाटकर साहेब यांच्याकडे 201 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या होते बक्षीस आता गौलन घे हा, घ्या चला. तसेच आदरणीय अभय शेठ गद्रे साहेब यांच्याकडनं 1500 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी तात्या हा. कोकणातली लोकप्रिय युनिक गवळण घ्या नेसली ग बाई शब्द घाणेरडा ए वापर घाणेरडा शब्द वापरायचा नाही हा. हा, हा, हा. चला घ्या ए आहे ना बसली ना तुझी नेसले बाई बाई हा तात्या क्या बात है? बाई वा बाई आई न बुवाई मी बाई काय बाई नेसले आहा चंद्रकला कितक्यांची काका भेटव खिशातला हात बाहेर काढा आधी तुम्हाला सांगितलं ना आधी गाणं ऐका आणि मग बक्षीस पुरा ऐकल्याशिवाय आवडलंय त्यांना होय? क्या बात म्हणाले हा, हा.
तू म्हणालास ना नेसले ग आलापी म्हणतात त्याला. ती आवडले त्याला हं? नेसले गे बाई हा. काका तर हवंय ना तुम्हाला बाई वर वाढत जरा थांब आणि मग पुढे जा. नेसले बाई ऐका ताली वाजवा आता. वा 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 आता वा. साडी नेसू दे. बाई नेसले बाई मी तात्या, जा. ते बघ. क्या बात आहे. वा वा नेसले वाह वाह तात्या, क्या बात आहे, जबरदस्त. आदरणीय समीर संतोष भोळे साहेब, समीर संतोष भोळे साहेब यांच्याकडे 201 रुपयाच्या बक्षीला जोरदार टाळ्या होत्या त्यांच्या ठिकाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली
पुंडलिका लवर दे नव्हे पुंडलिका वर दे अरे मला ना तात्या ए हो खायला पडवी दे फोग आला पडू चला येऊसं वाटत नाही सगळं तू भजन चल पोरं काय चांगलं. ए चलाय चला पण ह्या शिंग्याला शेवट वाट लावावी बघ ना आता सगळ्यांसमोर काय म्हणाला ऐकायला येणार आहे कुंडलिका लवर दे म्हणतो एक दिवस देव कवर टाकून येईल तेव्हा कळेल त्याला. हो भाऊ मोडलं नाही रे कला संस्कृती तुझं हाय अजून रेवरी होत तू एकदा एकटा भेट मला नाही खाली नेऊन खाड्यात तुला टाकला बुडवून ना तर माझं नाव दुसरं काय माणूस आहे रे संगीत काय विषय काय आता नेमका तात्या हा. आता